तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलो पण नवीन व्हिडिओ आणि नवीन टॉपिक घेऊन। जसं की मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की आपला चल भावा सिटी हा शो संपलेला आहे। कधी संपलेला आहे? 1 तारखेला संपलेला आहे। त्याच्यानंतर सगळ्यात जास्त आतुरता होती त्या शोची, म्हणजे तो शो आहे बिग बॉस मराठी सीझन 6। आता मित्रांनो बिग बॉस मराठी 6 हा कधी येणार हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। ह्याचं उत्तर तर मी लास्टला देईलच। आणि त्याच्याहून एक दुसरा प्रश्न आहे सगळ्यात महत्त्वाचा, तो प्रश्न आहे जो म्हणजे मित्रांनो होस्ट कोण असणार आहे? महेश मांजरेकर सर या रितेश देशमुख सर, ह्या दोघांपैकी होस्ट कोण असणार आहे हे सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आणि कॉन्टेस्टंट लिस्ट, ही कॉन्टेस्टंट लिस्ट तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईलच, कारण की ह्या व्हिडिओमध्ये जर द्यायला गेलं तर ह्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ खूप मोठा होईल। कॉन्टेस्टंट लिस्ट आलेली आहे आपल्याकडे, म्हणजे कन्फर्म नाही पण 70-80% तेच कॉन्टेस्टंट येणार आहेत अशी लिस्ट आहे माझ्याकडे। त्याच्यामुळे मी ते लिस्ट जी आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बनवून ठेवेल। तोपर्यंत तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि लाईक केलं नसेल तर लाईक पण करून घ्या, आणि कमेंटमध्ये तुमचं मत मांडायला विसरू नका की तुम्हाला कोणता कॉन्टेस्टंट आवडेल, की तुमचा कोणता फेवरेट रील स्टार आहे, की तुमचा कोणता फेवरेट यूट्यूबर आहे, त्याचं नाव कमेंटमध्ये नक्की सांगा की तो पण बिग बॉसमध्ये यायला पाहिजे म्हणून। आणि हॅशटॅगमध्ये लिहत जा की माझा हा कंटेस्टंट आहे त्याला बिग बॉसमध्ये घ्या म्हणून। म्हणजे जे काही आपला रितेश देशमुख सर आहेत, ज्या चॅनलवर येणार आहे बिग बॉस त्या चॅनलला टॅग करून टाकत जावा की आपल्याला हा रील स्टार पाहिजे गेममध्ये बघायला। आता मित्रांनो बघायला गेलं तर खूप जण बोलत आहेत की मला रील स्टार नको आहेत, फक्त शोमधले बिग बॉसमध्ये आले पाहिजेत, आणि काही जण बोलत आहेत की हा शो फक्त भांडणाचा आहे, मला बघायला नाही आवडत। तर हा शो एकदम प्रोफेशनली आहे मित्रांनो, आणि हा शो एकदम एंटरटेनमेंट करतो। असं काही नाही की रिअल भांडणं हे ते असं काहीच होत नाही, नंतर बाहेर आल्यानंतर ते सगळं मिटवून घेतात, असं भांडणं होत नाहीत। आणि दुसरा प्रश्न मित्रांनो राहिला तो म्हणजे की फक्त रील स्टार आणि यूट्यूबर नको, फक्त शोमधले पाहिजे। जर शोमधले पाहिजे असेल तर शोमधले जर आणलं सगळेच कॉन्टेस्टंट तर शो बघायलाच मजा येणार नाही। म्हणजे बिग बॉस सीझन 6 हा फ्लॉपमध्ये जाईल, पूर्ण म्हणजे पूर्ण फ्लॉप जाईल। जर फक्त मालिकेमधले आणि अनदर शोमधले जर फक्त क्रिएटर घेतलं बिग बॉस सीझन 6 मध्ये, तर पूर्ण बिग बॉस सीझन 6 फ्लॉप जाईल। त्याच्यामुळं अर्धे घेतील मालिकेमधले आणि बाकीचे जे आहेत ते म्हणजे रील स्टार आणि यूट्यूबर येणार आहेत। आणि ह्या सीझनमध्ये असे यूट्यूबर पण आहेत आणि असे रील स्टार पण आहेत की त्यांना बघून हा सीझन तर पूर्ण म्हणजे पूर्ण हिट जाणार आहे असं माझा अंदाज आहे। कारण की ह्या सीझनला बघायला गेलं तर रील स्टार खूप आहेत आणि यूट्यूबर पण आहेत, त्याच्यामुळं हा सीझन पूर्ण हिट जाणार आहे मित्रांनो। आणि आता आपण जर होस्ट बघायला गेलं तर होस्ट राहणार आहेत एकदम रितेश देशमुख सरच, कारण की मित्रांनो ह्यांचा करार झालेला असतो 3 वर्षाचा किंवा 5 वर्षाचा, त्याच्यानुसारच हे चालतात होस्ट। कारण की आता महेश मांजरेकर सर जर गेल्या सीझनला असतं तर ह्या सीझनला पण असू शकले असते, पण गेल्या सीझनला रितेश देशमुख होते, त्याच्यामुळे ह्या सीझनला पण रितेश देशमुखच राहणार आहेत, कारण की ह्यांचा करार झालेला असतो, त्या करारानुसार हे सगळं चालत राहतं। त्याच्यामुळं आता जे शूटिंग होती रितेश देशमुख सरांची, ती शूटिंग पण सगळी संपलेली आहे। आता रितेश देशमुख सर पूर्ण म्हणजे पूर्ण बिग बॉसमध्ये येण्याचा प्रयत्न म्हणजे येण्याचा ते प्लॅनिंग चालू आहे, आणि त्यांची म्हणजे पूर्ण प्लॅनिंग झालेली आहे। आणि आता पूर्ण 90% जे आपला सेट होता बिग बॉसचा हाऊस होतं, जे घर होतं बनायचं, ते 90% होतं, आता 100% पूर्ण झालेलं आहे। आणि आता कॉन्टेस्टंट लिस्ट पण आलेली आहे समोर। काही कॉन्टेस्टंटना आणखी पण नकार दिला आहे, त्याच्यामुळं पूर्ण कॉन्टेस्टंट लिस्ट येत नाही आहे समोर। त्याच्यामुळे मी थोडंसं वेट करतो आहे व्हिडिओ बनवायचा, कारण की जर मी व्हिडिओ बनवला आणि ते जर खोटं निघलं तर तुम्ही मला खोटं ठरवताल, त्याच्यामुळे मी बनवत नाही आहे। आणि मित्रांनो आता जे राहिला बिग बॉस सीझन 6 हा कधी येणार आहे, सगळ्यात मेन क्वेश्चन हाच आहे की बिग बॉस सीझन 6 कधी येणार आहे। तर बिग बॉस सीझन 6 मित्रांनो लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करणार आहेत, आणण्याचा प्रयत्न करणार आहेत, प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा प्रयत्न करणार आहेत। ती तारीख मित्रांनो तुमच्या समोर जे बिग बॉस आहेत कधी येणार आहे काय नाही, हे सगळे जे फेक सांगत आहेत त्यांचं काहीच ऐकू नका। जुलैच्या 28, 27, 29, 30 ह्या तारखेला स्टार्ट होणार आहे जे बिग बॉस जे आहे सीझन 6 हा जुलैच्या एंडिंगला स्टार्ट होणार आहे। आणि जे 15 तारीख जे मी बोलत होतो पहिलं, त्या 15 तारखेला बिग बॉसमध्ये कोण आला आहे कोण नाही कसं आहे सगळं हे दाखवणार आहेत 15 तारखेला। म्हणजे बिग बॉस सीझन 6 हा 15 तारखेला सगळ्या प्रेक्षकांच्या भेटीला तर येईल, पण चालू कधी होईल, चालू हे 28, 29, 30 ह्याच तारखेला चालू होईल। कारण की जर आपण बघायला गेलं 5चे जे सीझन होते
ते हे जुलैच्या एंडिंगला चालू झालेले आहेत आणि 15 ते 20 तारखेमध्ये आपल्याला कॉन्टेस्टंटची लिस्ट हे सगळं दिलेलं आहे. त्याच्यामुळे मित्रांनो हाही सीझन जुलैच्या एंडिंगला चालू होणार आहे. आता मित्रांनो तुम्ही कोण कोण वाट बघत होतात ह्या सीझनची कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका. आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तो आपण नवीन असेच अपडेट आणत राहतो, त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचे बेल आयकॉन जे आहे ते ऑन करायला विसरू नका. आणि मित्रांनो तुम्ही आतापर्यंत जर लाईक केला नसेल तर लाईक पण करून घ्या.